नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.3 मधला प्रश्न दुसरा बघणार आहोत. तर दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा. जर 15a वर्ग अधिक 4b वर्ग भागिले 15a वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47 भागिले 7 आहे, तर पुढील गुणोत्तरांची किंमती ठरवा. त्यातला पहिला आहे a छेद b त्यांनी दिलेला आहे. बरोबर, आता a छेद b ची आपल्याला किंमत विचारायची आहे. ठीक आहे, मग सुरुवातीला त्यांनी जी दिलेलं आहे गुणोत्तर ते आपण लिहूया. त्याने काय दिलेलं आहे तर 15a वर्ग अधिक 4b वर्ग दिला आहे आणि भागिले 15a वर्ग वजा 4b वर्ग दिलेला आहे. गुणोत्तर आहे त्यांचं 47 भागिले 7 आहे. बरोबर, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती आपल्याला योग वियोग क्रिया करायचं आहे. म्हणजेच आता कसं येईल बघा. तर या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये 15a वर्ग अधिक 4b वर्ग अधिक छेदस्थांची संख्या किंवा छेदस्थांचं या ठिकाणचं लिहूया 15a वर्ग वजा 4b चा वर्ग कंस पूर्ण आणि छेदस्थानी आता इथं अंशस्थानी आपण काय केलं, योग क्रिया केला. आता इथं आपण वियोग क्रियाचं म्हणजे दोन कंसामध्ये फक्त वजा चिन्ह लिहायचं. पहिल्या कंसामध्ये 15a वर्ग अधिक 4b चा वर्ग वजा म्हणजेच वियोग क्रिया आणि 15a वर्ग वजा 4b चा वर्ग. कळालं? आणि तसंच या ठिकाणी सुद्धा आपल्याला वियोग क्रिया करायची आहे. पहिल्यांदा योग क्रिया 47 अधिक 7 ही योग क्रिया झाली आणि 47 वजा 7 ही कोणती झाली, वियोग क्रिया झाली. तुम्ही कंसामध्ये काय लिहिणार तर योग वियोग क्रिया करून. अशा पद्धतीने आपल्याला इथं काय करायचे आहे, योग वियोग क्रिया करायची आहे. ठीक आहे, मग त्यानंतर आपण हे सॉल्व करूया. आता या ठिकाणी बघा 15a वर्ग अधिक 15a वर्ग किती झाले, 15 दुनी 30 झाले. बरोबर, मग इथे किती आले तर 30a वर्ग आला. बरोबर, आता या ठिकाणी बघा अधिक 4b वर्ग आणि वजा 4b वर्ग. बरोबर, म्हणजेच अधिक 4 वजा 4 काय झाले, हे 4 वर्ग b आणि हे 4 वर्ग b काय झाले, कॅन्सल झाले. कारण दोघांना भिन्न चिन्ह आहेत ते कॅन्सल झालं. म्हणजे अंशस्थानी फक्त काय आलं तर 30a वर्ग आलेला आहे. ठीक आहे, आता आपण छेदस्थानी काय आहे ते बघूया. आता या ठिकाणी बघा 15a वर्ग आणि इथं काय आहे बघा, इथं कंसा मला काय आहे वजा चिन्ह आहे, त्याच्यामुळे आतले कंसातले चिन्ह काय होणार, बदलणार. म्हणजे ज्या ठिकाणी वजा आहे इथं अधिक आहे, म्हणजे इथं काय होणार, इथं जर कंस जर आपण सोडवला तर इथं वजा 15a होणार आणि वजा वजा अधिक काय होणार तर 4b वर्ग होणार. ठीक आहे, हे मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिते. मग त्याच्यामुळे अधिक 15a आणि वजा 15a काय झालं, कॅन्सल झालं. बरोबर, आणि या ठिकाणी वजा वजा अधिक 4b वर्ग झाले. म्हणजेच हे अधिक 4b आणि हे अधिक 4b किती झाले तर ते 8b वर्ग झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्याचं सिम्प्लिफिकेशन हे मिळालेलं आहे. ठीक आहे, आणि आता 47 अधिक 7 किती होतात तर 47 अधिक 7 होतात 54 आणि त्यानंतर 47 मधून 7 गेले किती राहतात रे तर ते 40 राहतात. बरोबर, ठीक आहे. ओके, मग आता आपल्याला त्यांनी a वर्ग आणि आपल्याला काय करूया, या ठिकाणी आपण फक्त a वर्ग आणि b वर्ग ठेवूया. कारण आता आपल्याला काय कशाची व्हॅल्यू काढायची आहे तर a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता इथं काय करूया तर a वर्ग भागिले b वर्ग करूया आणि या ठिकाणी 54 अधिक 40 जे आहे ते आहे तशीच लिहूया. 54 आणि 40 गुणिले आता या ठिकाणी बघा 30 भागिले 8 आहेत. बरोबर, मग आता या ठिकाणी अंशस्थानी काय आहे, छेदस्थानी 8 आहे, पलीकडे गेले की ते अंशस्थानी होणार म्हणजे इथं 8 येणार आणि अंशस्थानी 30 आहे, पलीकडे गेले की काय होणार तर ते छेदस्थानी होणार. म्हणजेच आपण आता ह्याला कशाने गुणणार आहोत तर 8 भागिले 30 ने गुणणार आहोत. कळालं? याचे फक्त रिव्हर्स इकडे लिहायचं किंवा उलट या साईडला फक्त लिहायचं. ठीक आहे, मग अशा पद्धतीने काय करूया आता आपण याचा भाग घालूया. म्हणजेच इथं काय मिळेल बघा आपल्याला तर a वर्ग भागिले b वर्ग. आता इथं काय मिळेल बघा, आता 8 एके 8 8 पंचे 40. बरोबर, त्यानंतर 6 पंचे 30 आणि 6 किती आणि किती 6 9 54. बरोबर, म्हणजेच आता इथे किती आलं, अंशस्थानी 9 आणि 1 आला, म्हणजेच 9 गुणिले 1 इथे किती आलं रे तर 9 आला आणि इथं 5 आणि इथं 5 म्हणजेच 5 5 25 आले. बरोबर आहे का? म्हणजेच a वर्ग भागिले b वर्ग किती आले रे आपलं तर 9 भागिले 25 आलेलं आहे. बरोबर, आणि आता आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे तर a आणि b ची आपल्याला किंमत विचारलेली आहे. बरोबर, मग आता आपण इथं काय करणार आहोत तर याचा आपल्याला आता हे घेऊया, वर्गमूळ घेऊया. बरोबर, वर्गमूळ घेऊन आता वर्गमूळ घेऊन म्हणजेच आता a वर्गचं वर्गमूळ a आहे आणि b वर्ग b आहे. म्हणजेच आता 3चं वर्गमूळ काय आहे किंवा 3चा वर्ग 9 किंवा 9चा वर्गमूळ हे 3 असतं आणि 5चं वर्गमूळ काय असतंय तर ते किंवा 25चं वर्गमूळ असतं 5. बरोबर, मग त्याच्यामुळे इथं आपण काय लिहिणार तर ते 5 लिहिणार कारण आपण आता वर्गमूळ काढत आहोत. बरोबर, म्हणजेच a छेद b हे किती मिळालं आपल्याला 3/5 मिळालेलं
आहे. ठीक आहे, आणि आपल्याला त्यांनी ए छेद बीचीच किंमत विचारली होती. म्हणजेच ए छेद बी याचं गुणोत्तर किती आलेलं आहे तर 3:5 आलेलं आहे. आणि हे एस फक्त आपल्याला व्हॅल्यू विचारली होती. ठीक आहे, आता त्याच्यातलं दुसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया. ओके, तर आता दुसरा प्रश्न काय आहे, 7a - 3b भागिले 7a अधिक 3b. बरोबर, आता आपल्याला हे सोडवायचे आहे. आता आपल्याला ए आणि बीची किंमत मिळालेली आहे. ए भागिले बी किती आहे 3/5 म्हणजे 3/5 आहे. बरोबर, मग त्याचाच वापर आपण आता या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे, वरच्या पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला ए आणि बीची किंमत मिळालेली आहे ती आपण इथं वापरूया. म्हणजेच आता ए भागिले बी आपल्याला किती मिळालेलं आहे तर 3/5 3/5 हे मिळालेलं आहे. बरोबर, मग आता इथं काय आहे बघा, 7ला एला 7 गुणला आहे आणि बीला 3 गुणलेला आहे. म्हणजेच आपण आता ए आणि बीला कशाने गुणणार आहोत तर 7/3 7/3 ने 7ला ए गुणलं आणि 3ला बी गुणलेलं आहे. बरोबर, मग त्याच्यामुळे आपण 7/3 ने ते गुणलेलं आहे. तसंच 3/5ला सुद्धा आपण कितीने गुणणार आहोत तर 7/3 ने गुणणार आहोत. बरोबर, मग आता आपण यांचा गुणाकार करा. 7a भागिले किती 3b. बरोबर, आता 7 किती होतात रे तर 7 होतात 21. आता या ठिकाणी 7 21 होतात, परंतु बघा या ठिकाणी इथं सुद्धा 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे, त्याच्यामुळे 3 1 3 3 1 3. बरोबर आहे, इथंच भाग जातोय, त्याच्यामुळे तर राहते किती फक्त बघा तर 7/5 राहते. बरोबर, आपल्याला मग गुणाकार करायची सुद्धा या ठिकाणी गरज नाही. मग इथं फक्त राहिले किती 7 आणि 5 राहिलेला आहे 7/5. आता याच्यावरती आपण काय करणार आहोत तर योग वियोग क्रिया करणार आहोत. म्हणजेच आता इथं कसं येईल तर 7a अधिक 3b भागिले 7a - 3b. बरोबर, आता इथं ह्याच्यावरती इथं सुद्धा राईट साईडला आपण योग वियोग क्रिया करूया. म्हणजे 7 अधिक 5 भागिले 7 - 5 कंसामध्ये काय लिहिणार तुम्ही तर योग वियोग क्रिया करून. बरोबर, अशा पद्धतीने आपण इथं काय केलेले आहे योग वियोग क्रिया केलेली आहे. मग आता ही वरची स्टेप आपण आहे तशीच लिहूया. 7a अधिक 3b भागिले 7a - 3b. बरोबर, आता 7 आणि 5 किती होतात रे तर 12 होतात आणि 7तून 5 गेले राहिले किती तर ते 2 होतात. बरोबर, आणि आता याचा जर आपण भाग लावला तर किती होतंय बघा. म्हणजेच 7a अधिक 3b भागिले 7a - 3b किती आले बघा. बे बेसक 12 म्हणजेच इथे किती आले रे 6/1 आलेले. म्हणजेच त्याचं गुणोत्तर किती आलेलं आहे 6/1 हे गुणोत्तर आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचं गुणोत्तर आलेलं आहे 6/1. ओके, ह्याच्यामध्ये आपण कोणती क्रिया केली तर योग वियोग क्रिया करून आपण हे गुणोत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यातलाच तिसरा प्रश्न काय आहे ते आपण बघूया. ठीक आहे, तर आता तिसरा प्रश्न आहे b वर्ग वजा 2a वर्ग भागिले b वर्ग अधिक 2a वर्ग. बरोबर, ठीक आहे, म्हणजे आता a वर्ग आणि b वर्ग आहे. आता पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू मिळाली आहे. a छेद b ची व्हॅल्यू मिळाली आहे, किती मिळाली आहे तर ती 3/5 मिळालेली आहे. तर याचाच वापर आता आपण इथं करणार आहोत. बरोबर, आता इथं a वर्ग आणि b वर्ग आहे, म्हणजेच आता आपण इथं सुद्धा काय करणार आहोत तर a वर्ग आणि b वर्ग करणार आहोत. म्हणजे इथं काय करणार आहोत आपण दोन्ही बाजूंचे काय करणार आहोत वर्ग करणार आहोत. इथं सुद्धा आपण वर्ग करूया. 3चा वर्ग भागिले 5चा वर्ग म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर a वर्ग आणि b वर्ग मिळतील. 3चा वर्ग 9 आणि 5चा वर्ग किती होतं तर 25 होतं. इथं तुम्ही लिहा दोन्ही बाजूंचे वर्ग करून. दोन्हीही बाजूंचे वर्ग करून किती आपल्याला मिळालं तर a वर्ग आणि a वर्ग भागिले b वर्ग किती मिळालं आपल्याला तर 9/9/25 मिळालेलं आहे. आता या ठिकाणी बघा a ला 2 ने गुणलेला आहे आणि b ला इथं काहीच किंमत नाही, म्हणजे इथं असतो किती तर तो 1 असतो. बरोबर, म्हणजे आपल्याला b ने 1 ने गुणावं लागेल आणि 2 ला a ला 2 ने गुणावं लागेल. म्हणजेच आता इथं आपण किती घेणार तर a वर्ग भागिले b वर्ग याला कितीनं गुणायचं a ला इथं 2 ना गुणलेला आहे, म्हणजेच गुणिले 2 भागिले b ला गुणलेला आहे 1 ने, म्हणजे इथं 2/1 ने आपल्याला गुणावं लागणार आहे. तसेच 9/25 ला सुद्धा कितीनं गुणावं लागणार आहे 2/1 ने गुणावं लागणार आहे. ठीक आहे, मग आता ह्याचा किती गुणाकार तर 2a वर्ग येईल भागिले b वर्ग येईल. बरोबर, आणि आता इथे किती येईल बघा तर 9 गुणिले 2 9 दिने किती होतात रे तर 18 होतात आणि 25 गुणिले 1 म्हणजेच किती होतात रे तर ते 25 होतात. बरोबर, आणि आता याच्यावर आता
उदाहरण पहिलं किती आहे बघा, इथं बी वर्ग वजा 2 आहे आणि इथं अधिक आहे, बरोबर. म्हणजे वरती वजा आहे आणि खालती अधिक आहे. म्हणजेच आता आपल्याला इथं योग वियोग क्रिया करावी नाही लागणार. तर आपण अगोदर काय करूया, इथं पहिल्यांदा अगोदर इथं व्यस्त क्रिया करूया. आता व्यस्त क्रिया म्हणजेच काय करायचं, तर व्यस्त म्हणजे छेदस्थांची संख्या वरती जाईल, अंशस्थांची संख्या ही खालती जाईल, त्याला आपण काय म्हणतो, तर ते व्यस्त क्रिया म्हणतो. म्हणजेच आता इथं आपण लिहायचं, तर कसं लिहायचं, व्यस्त क्रिया म्हणजेच काय, तर बी वर्ग हा वरती जाईल, म्हणजेच बी वर्ग भागिले आणि 2a वर्ग हा खालती येणार. तसं इथं सुद्धा तसंच 25 वरती जातील आणि 18 खाली येतील, बरोबर आहे. तर इथं तुम्ही लिहायचं कारण काय, तर व्यस्त क्रिया करून. व्यस्त क्रिया करून आपण काय केलेलं आहे, यांची जागांची अदलाबदल आपण केलेली आहे, बरोबर. ही स्टेप थोडी लक्ष ठेवायची. मग आता याच्यावरती आपण काय करणार आहोत, तर योग वियोग क्रिया करणार आहोत. कारण आपण व्यस्त क्रिया का केली बघा, तर इथं बी वर्ग पहिल्यांदा आहे, बरोबर, आणि नंतर ए वर्ग आहे, खाली सुद्धा ती स्टेप आहे. मग त्याच्यामुळे आपण काय केलं इथं, तर व्यस्त क्रिया केली. ठीक आहे, ॲडिशन फक्त इथं व्यस्त क्रिया आहे, बाकीची योग वियोग क्रिया तर तुम्हाला पुढचं माहितीच आहे. मग आपण आता याच्यावरती योग वियोग क्रिया करूया. आता किती होईल बघा इथं, तर बी वर्ग अधिक 2a वर्ग आणि वियोग क्रिया होईल, तर बी वर्ग वजा 2a वर्ग, बरोबर. आणि इथं तसंच सेम राहिलं. 25 अधिक 18 योग क्रिया आणि वियोग क्रिया म्हणजेच 25 वजा 18 होईल, बरोबर. कंसात काय लिहायचं, तर योग वियोग क्रिया करून. इथपर्यंत कळालं. आता हे पुढचं आपण सॉल्व करूया. म्हणजेच आपल्याला आता इथं काय मिळेल, बी वर्ग अधिक 2a वर्ग भागिले बी वर्ग वजा 2a वर्ग. आता 25 अधिक 18 किती होतात रे, तर ते 43 होतात आणि 25 मधून 18 गेले किती राहिले, तर ते 7 राहतात, बरोबर. म्हणजेच आता हेच आपलं काय आहे, फायनल उत्तर आहे. म्हणजेच आपल्याला गुणोत्तर काय मिळालं, तर बी वर्ग अधिक 2a वर्ग भागिले बी वर्ग वजा 2a वर्ग याचं गुणोत्तर आपल्याला किती मिळालं आहे, तर आता या ठिकाणी बघा, हे आपलं हे फायनल उत्तर नाही आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं, पुन्हा व्यस्त क्रिया करायची आहे, कारण आपण इथं व्यस्त क्रिया केलेली आहे ना. मग त्याच्यामुळे आता इथंच आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा व्यस्त क्रिया करावी लागणार आहे. म्हणजेच आता हे जे वजाची स्टेप आहे ती वरती जाईल, अधिकची स्टेप खालती येईल, कारण का इथं बघा, इथं काय आहे, वरती वजा आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे आपण आता इथं काय करणार, तर ही स्टेप, आता हीच मी स्टेप कॅन्सलच करते आणि आपली नेक्स्ट स्टेप इथं कशी येईल, तर व्यस्त क्रिया करायची. म्हणजेच आपली बी वर्ग वजा 2a वर्ग होईल भागिले बी वर्ग अधिक 2a वर्ग होईल, बरोबर. आणि व्यस्त क्रिया इथं सुद्धा 7 वरती जातील आणि 43 खाली राहतील, म्हणजेच 7 भागिले 43 होईल, बरोबर. इथं काय लिहायचं, व्यस्त क्रिया करून. आणि हेच तुमचं काय आहे, फायनल उत्तर. आता हे तुमचं काय आहे, फायनल उत्तर असणार आहे बी वर्ग वजा 2a वर्ग भागिले बी वर्ग अधिक 2a वर्ग याचं गुणोत्तर काय आहे आपलं, तर 43 आलेलं आहे. ओके, बघा समजलं नसेल तर पुन्हा एकदा करा. आपण या उदाहरणामध्ये 2 वेळा व्यस्त क्रिया वापरलेल्या आहेत. ठीक आहे, 2 वेळा आपण काय वापरलेलं आहे, व्यस्त क्रिया वापरलेल्या आहेत. या ठिकाणी आले की पुन्हा इथं व्यस्त क्रिया वापरायची आणि तेच तुमचं फायनल उत्तर असेल. ओके, आता या प्रश्नातला आपण चौथा प्रश्न काय आहे ते बघूयात. ओके, तर आता चौथा प्रश्न काय आहे, बी घन वजा 2a घन भागिले बी घन अधिक 2a घन. ओके, आता पाठीत तिसरा जो प्रश्न आपण बघितला तो बी वर्ग आहे फक्त आणि इथं हा बी घन आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त इथं एक बी घन आहे आणि तिथं वर्ग आहे. ठीक आहे, मग तसंच आता प्रश्न या ठिकाणी सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे. तर इथं वजा आहे अधिक आहे, मग इथं सुद्धा आपल्याला मागच्याच उदाहरणाप्रमाणे 2 वेळा व्यस्त क्रिया वापरावी लागणार आहे. जसं पाठीमागं सोडवलं तिसरं तसंच हे सुद्धा आपल्याला त्याच टाईपचं उदाहरण आहे. ठीक आहे, तर आता पहिल्या प्रश्नात सांगितल्याप्रमाणे ए आणि बीची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, तर ती 3 आणि 5 मिळालेली आहे. 3/5 मिळाली. मग त्याचाच वापर इथं करूया. आता इथं घन करायचं आहे, मग त्याच्यामुळे a/bचं सुद्धा आपण काय करणार आहोत, घन करणार आहोत. म्हणजेच a घन भागिले b घन म्हणजेच 3चा घन भागिले 5चा घन येईल, बरोबर. म्हणजेच a घन भागिले b घन. आता किती मिळालं आपल्याला, 3चा घन किती असतो, तर 27 असतो आणि 5चा घन असतो 125. 5चा 3 वेळा गुणाकार करा, 125 मिळणार. तर 27 भागिले 125 आपल्याला मिळालं आहे. ओके, तर आता आपण काय करणार आहोत, आता वरती बघा बी घन आहे ना, बी घन आहे, मग त्याच्यामुळे इथेच आपण काय करणार आहोत, व्यस्त क्रिया करणार आहोत. म्हणजेच बी घन वरती घ्या आणि ए घन खालती
आणि 125 वरती जातील, अंशस्थानी जातील आणि भागिले 27. इथं तुम्ही लिहायचं, काय लिहायचं, व्यस्त क्रिया करून. व्यस्त क्रिया करून तुम्ही काय केलं तर यांच्या जागा तुम्ही बदलल्या, बरोबर. आता याच्यामध्ये आता पुन्हा एकदा तुम्ही बघा, इथं बीला 1 आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, एला 2 ने गुणला आहे आणि बीला काही संख्या नाही, म्हणजे इथं संख्या ए आहे, बरोबर. म्हणजेच बीला 1 न गुणूया आणि 2ला पण ए न गुणूया, हां एला पण 2 न गुणूया. म्हणजेच या ठिकाणी काय येईल बघा, तर बी घन भागिले ए घन, याला आपण आता कितीने गुणणार आहोत बघा, तर बीला आहे 1 न गुणलेला आहे आणि एला 2 न गुणलेला आहे. म्हणजेच त्याच पद्धतीने आपण आता राईट साईडला सुद्धा कितीने गुणणार आहोत, तर 1/2 ने गुणणार आहोत, बरोबर. आता याचा आपण काय करूया, गुणाकार करूया. बी घन गुणिले 1 म्हणजेच काय असतं, तर ते बी घन असते आणि ए घन गुणिले 2 म्हणजेच 2 एचा घन असते, बरोबर. आता 125 गुणिले 1 म्हणजेच किती, तर 125 आणि भागिले 27 गुणिले 2, 27 2 गुणिले 2 किती होतात रे, तर ते होतात 54, बरोबर. आता याच्यावरती आपण काय करणार आहोत, तर योग वियोग क्रिया करणार आहोत. म्हणजेच काय होईल, तर बी घन अधिक 2a घन भागिले बी घन वजा 2a चा घन, बरोबर. याच्यावरती सुद्धा योग वियोग क्रिया करा. 125 अधिक 54 भागिले 125 वजा किती 54, कंसात काय लिहायचं, कारण योग वियोग क्रिया करून. ओके, आता याचा आपण पुढे सॉल्व करूया. आता किती येते बघा, तर बी घन अधिक 2a घन छेद बी घन वजा 2a चा घन. आता 125 आणि 54 किती होतात, तर 179 होतात आणि 125 मधून 54 गेले किती राहतात रे, तर ते 71 राहतात. ओके, 179 भागिले 71. आता 9 शेवटी 9 आणि 1 आहे, म्हणजेच आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, कोणत्या संख्येला आपण भाग घालू शकत नाही, त्याच्यामुळे हे जे गुणोत्तर आहे ते आहे तसंच राहील. आता याच्यावरती आपण काय करणार आहोत, तर व्यस्त क्रिया करणार आहोत. व्यस्त क्रिया म्हणजे छेदस्थानाची संख्या अंशस्थानी जाणार. बी घन वजा 2a चा घन भागिले बी घन अंशस्थानाची छेदस्थानी संख्या, बी घन अधिक 2a चा घन, बरोबर. छेदस्थानाची संख्या अंशस्थानी गेली आणि अंशस्थानाची संख्या छेदस्थानी गेली, बरोबर. म्हणजेच आता इथं लिहायचं, कंसात काय लिहायचं, व्यस्त क्रिया करून. ओके, म्हणजेच तुमचं गुणोत्तर काय आलं आहे त्याचं, तर बी घन वजा 2a घन भागिले बी घन अधिक 2a चा घन, त्याचं गुणोत्तर तुमचं किती आलेलं आहे, तर 71/179. ओके, आणि हे तुमचं फायनल उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितला आहे. काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, म्हणजेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.